प्रवासासाठी मुंबईकर लोकल, बस, ऑटो रिक्षाचा वापर हमखास करतात. ग्राहकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अनेक गोष्टी या सातत्याने केल्या जात असतात. अशीच एक भन्नाट रिक्षा सध्या मुंबईच्या रस्त्यावर धावताना दिसते. मुंबईकर रिक्षा चालकाने प्रवाशांना उत्तम प्रवास करता यावा या हेतूने रिक्षामध्ये अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत. त्याचबरोबर ट्रॅफिकचे नियम इतरांना कळावे यासाठी ते नियम देखील आपल्या रिक्षावर लिहिलेले आहेत. सत्यवान गीते असं या रिक्षा चालकाचे नाव आहे. गीते यांची रिक्षा सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेते. जाणून घेऊया सत्यवान गीते यांच्याकडून या रिक्षाबद्दल. तर माझे नाव सत्यवान गीते आहे. मी 96 पासून रिक्षा चालवतो. मी कुर्ला विनोबा भावेनगर येथे राहतो पश्चिमला. आणि एक सामाजिक उपक्रम म्हणून माझ्या रिक्षामध्ये हे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ही रिक्षा मी स्वतः डिझाईन केलेली आहे. मी एक डिझायनर आहे. आणि ह्या रिक्षामध्ये फर्स्ट एड किटपासून ते मेकअपचे सामान, पंखा आहे, ड्राय वेस्ट कचरा बाहेर फेकायचा नाही, सिनियर सिटीजन लोकांसाठी फळं वगैरे ठेवलेले आहे, आणि हात धुण्यासाठी नळ आहे. अशा प्रकारचे साधे सोपा आणि सुलभ असा उपक्रम या रिक्षात गेले 10 वर्षापासून मी लोकांना सेवा पुरवतो. माझ्या रिक्षावर वाहतुकीचे नियम काय लिहिले आहेत तर मी 96 पासून रिक्षा चालवतो. तर काय मला असे चित्रविचित्र अनुभव आले. तर बऱ्याच दिवसापासून माझ्या म्हणजे डोक्यामध्ये विचार होते, इच्छा होती की दरवर्षी लाखो लोक अपघाती मृत्यूमुखी पडतात. त्या अपघातांची संख्या कमी व्हावी, लोकांना कुठेतरी एक मेसेज द्यावा अशी मनामध्ये संकल्पना. आणि त्या उद्देशाने सातत्याने वारंवार वाहतूक नियम फॉलो करावेत, त्यांच्या लक्षात यावे. ॲम्ब्युलन्सला जागा द्या, हे सर्वात महत्त्वाचं आहे. परत हेल्मेटचा वापर करा, मोबाईल फोनचा वापर करू नका. साध्या गोष्टी आहेत, ते सर्वांना माहिती आहे, परंतु त्याचे पालन करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय मी चिन्हासहित मी आज माझ्या रिक्षावर वाहतुकीचे नियम सादर केलेले आहेत. ही रिक्षा एक पर्यावरणपूरक रिक्षा आहे. आज विद्यार्थीसुद्धा या रिक्षाचा आता भावी पिढीसुद्धा या रिक्षाच्या उपक्रम म्हणजे लक्षात घेतात. त्यांना पण त्यांचं एक शिक्षण भेटतं की असा उपक्रम म्हणजे आपला देश कशा प्रकारे सुदृढ, सक्षम आणि साक्षर हो, अशा प्रकारचं हे या रिक्षाद्वारे संदेश भेटतो. साधारण काय असा पर्यावरणपूरक संदेश देणारे. आणि आता मी संगीतप्रेमी आहे, बॉलिवूडची आवड आहे, गाण्याचे अनुभव, सगळ्या गोष्टीचा अनुभव, सेलिब्रिटी म्हणजे सांगताना अनुभव, कोणत्या हिरोचे सेलिब्रिटीचे त्याचे अनुभव सांगणे, त्याची गाण्याची स्टोरी सांगणे, हे सर्व माझ्यामध्ये टॅलेंट आहे. टॅलेंट असल्यामुळे मी स्वतः सिंगरसुद्धा आहे आणि लोक मला ओळखतात. आज बॉलिवूडमध्ये माझं सपोर्टिंग ॲक्टर म्हणून आज नाव आहे. पुरस्कार अजून मिळाला नाही, पण एक मान सन्मान भरपूर भेटलेला आहे. क्या भैया आपने रिक्षा बनाए. दिवसभर या रिक्षाची सेल्फी काढतात लोक, फोटोग्राफ काढतात. का 99% लोकांना रिक्षाचा म्हणजे आस्वाद घेता आला आणि दिवसभर घेत राहतात. आनंदाची गोष्ट आहे. मला पण त्यात समाधान वाटतं.